मॉर्निंग फ्रेंड्स, शुभ सकाळ सगळ्यांना। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि सकाळचे वाजले आहे 6:30। मी उठली आहे, आंघोळ वगैरे झाली आहे, झाडून वगैरे झालेलं आहे आणि आता स्वयंपाक बनवायचा स्वरासाठी, स्वराच्या पप्पांसाठी। चला स्वयंपाकाला सुरुवात करूया। त्याच्यानंतर आपल्याला पूजा मांडायची आहे। जेवण बनवायला सुरुवात करायच्या आधी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। थोडंसं गरम पाणी सकाळ सकाळ पिल्यावरती थंडीच्या टायमामध्ये तरी सर्दी लागणार नाही। आणि शिमला मिरची बनवायची, शिमला मिरची आलू। त्याच्यानंतर चहा बनवणार आहे। चहा बनतोय आणि हे काय आहे, फ्रीजवरती होतं, बघू ओपन करून काय आहे। मला तर वाटतं बॉटल असेल तर बॉटलच आहे। हॅवेल्स म्हणजे ही बॉटल स्वराच्या पप्पांनी आणलेली आहे। चला आपला चहा मस्त झालाय, तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया। दरवाजाच्या उमरावरती हळदीचं आणि गोमूत्राचं शिंपण करून घेतलं। आपली पूजा झाली आहे संपन्न। माझ्या आईचं मनमोहक रूप, आई सगळ्यांना शांती दे, सुख दे, समाधान दे। या नवीन वर्षात येणाऱ्या सगळ्यांना जे हवं ते दे। स्वराच्या पप्पांना म्हटलं मला पितळी द्या छोटीवाली, तर त्यांनी मला एवढी मोठी ताटली दिली आहे चहा प्यायला। याच्यामध्ये मी आता चहा पिते। काय वाटतं स्वरा? त्याच्यामध्ये चपाती खा, खा ना, खा, नाश्ता करून जा। काय नको? बघ मस्त पप्पांनी पितळी दिलेली आहे त्याच्यामध्ये चहा प्यायला। त्याच्यामध्ये तू चपात्या बुडव आणि खा आणि जा। घेतले ना तू? कशाला बघती? बघती कशाला? ना मग आज दुपारीच घरी आली आत्ता आणि मी स्वराला सांगितलं होतं फोन करून की स्वरा चण्याची डाळ भिजत घाल वडे बनवण्यासाठी। तर आमच्या मॅडमनी कोणती डाळ भिजत घातली हे बघा, ही आहे उडीद डाळ। चण्याच्या डाळीमधला आणि उडदाच्या डाळीमधला आम्हाला फरक कळत नाही, आम्हाला जी सांगितली ती आम्ही भिजत घातली। चला तर चण्याची डाळ भिजत घालते थोडा वेळ। याचं आणि माझं जुनं नातं आहे, असं होणारच नाही की दूध उतू जाणार नाही। आणि त्याचा परिणाम बघा, कधीच असं होणार नाही की दूध उतू जाणार नाही। अक्षरशः दूध एवढं सगळं उतू गेलेलं आहे आणि मी किचनच्या जवळच होते। आणि माझा किचनचा पसारा बघून घ्या, हे बघा। इथं मला बनवायचे आहे उडदाच्या डाळीचे वडे आणि इथं मला बनवायचे आहे चण्याच्या डाळीचे वडे। हे भातासाठी वाटण बनवून ठेवलेलं आहे। आणि इकडं आज आमच्या मॅडमने पाणी गरम करायचे विसरले होत्या, प्यायचं पाणी जे आमचं नेहमी उकळलेलं असतं ते। आणि मला चहा बनवायचा होता म्हणून मी चहासाठी दूध काढलेलं फ्रीजमधनं। आता पहिलं तर हे साफ करायला लागेल, त्याच्यानंतरच मला काम सुचेल। आणि इकडे बटाटे उकडून ठेवलेले आहे आपले, बटाट्याची भाजी बनवायची आहे, त्याच्यासाठी बटाटे चांगले उकडलेले आहे। आणि किचनवरती पसारा, पहिला हा पसारा उरकते, बाकीचा नंतर उरकते। देवीच्या पूजेचं जेवण बनवायचं तर पहिली सुरुवात आपली आहे प्रसादापासून। हा आपला प्रसादाचा शिरा तयार होतोय। अरे बापरे, आपला प्रसादाचा शिरा तर बनून झाला। आता मी बनवत आहे बटाट्याची भाजी। हे बटाटे आणि हे कांदा, अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरची। बटाटा पण रेडी झालेला आहे, कोथिंबीर पेरून झाली त्याच्यावरती। चला आता आपल्याला नेक्स्ट बनवायचा आहे राईस म्हणजे पुलाव।
आता इथं आम्हाला बनवायचे आहे हा उडीद वडा आणि हा दाल वडा. इथं पुलाव बनवून रेडी झालेला आहे. कढई गरम होतीये. मास्टर शेफ आमच्या इथं आहेत. आणि तुम्हाला आहे ना या उडीद वड्याची एक स्टोरी सांगते. जेव्हा मी आहे ना फर्स्ट टाइम नव्हतं बनवला, मी त्याचं नाव टाकलं तर ब्लॅक ग्राम दाल वडा. तर सगळ्यांनी मला मेसेज करून विचारलं, तो व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं की ब्लॅक ग्राम दाल वडा. सगळ्यांनी मला विचारलं म्हणजे काय गं, म्हणजे काय गं, कसले वडे गं हे. तर मग त्यांना मी सांगितलेलं, मराठीत सांगितलेलं उडीद वडा, उडदाचे भजे. मस्त आठवण. आमच्या शेफ आहेत, ह्या शेफ हे दोन्ही पण बनवून घेते. तोपर्यंत हे बघ इथं झाड आहे, इथं झाड आहे. चल तोपर्यंत मी पीठ मळून घेते. बाईचा गजरा. बाईला म्हणलं तेल घे पिशवीतलं, तर बाई आमची अमूल प्युअर घी घेते. घीचे पकोडे, घीचे पकोडे. बापरे, आम्ही किती श्रीमंत आहे. बापरे बाप. ही आमची लाजकी लक्ष्मी. हिला तर तुम्हाला माहितीच असेल. जेवण रेडी आहे. ही आमची खीर झाली आहे फेवरेट. हे आमचे डाळवडे, बटाट्याची भाजी आणि हा पुलाव. नाही बनवली ग. मोये मोये झालं ना. आणि मला म्हणते ये पोळ्या करायला, पोळ्या करू. म्हणलं जा तुझ्या पोळ्या तूच कर, मी नसते येत पोळ्या करायला. ऑनलाईन बेइज्जती माझी ऑन कॅमेरा. का माहितीये का, लाईव्ह आहे. मी कामावरून येऊन पोळ्या करू, मी डाळ घेऊन येते, आपण पोळ्या करू. ए डाळ माझ्या घरात आहे. तुला माहिती आहे वाली काय केलं, तिला म्हणलं डाळ भिजत घाल. तिने चण्याची डाळ भिजत घालायची ना, तिने तुरीची याची कशाची ग, उडदाची डाळ भिजत घातली. मग सांगायचं ना तिला का ती डाळ भिजत घालायची. म्हणलं की तिला चण्याची डाळ भिजत घाल. पिवळीवाली सांग ना, तिला काय माहिती चण्याची आणि उडदाची डाळ. बोलली की फ्रीज मध्ये डाळ येते भिजत घाल. सिंपल आहे ना, तुला माहिती आहे ना किती जेवण बनवते ती किचन मध्ये. शकत होती. आमचा मी वेश म्हणतो बायकांना बसवलंय, पुरींना बसवलंय, पुरी काही आहे ना. तर म्हणतो मी माझ्या मित्रांना एवढं वेळेत गोळा केला असतं. म्हणलं त्यांना पण गोळा कर आणि त्यांना पण आपण खंडोबा म्हणून बसू. 5 मित्रांची वार्ता केली. अच्छा, फिमेल फ्रेंडची वार्ता केली होती त्यांनी. तरी करत बाई काय करायचं याला. आपल्या फायद्याशिवाय कोण नाही काय काम करत. ह्याचं मासूम चेहऱ्यावरती जाऊ नका, याच्या मासूम चेहऱ्यावरती जाऊ नका बरं का. आणि डोळे फ्लॅश येते, डोळ्यावर फ्लॅश येतोय त्याच्या. आणि इकडे आमच्या पुऱ्यांचं अजून काम चालू आहे. मोठे माणसं श्रीखंड देऊ पुरी सोबत. लाजू नको, आपलंच घर आहे बाळा. यस. जेवण करायला सोडायला या. मी एकदाच उपास केलेला. त्या दिवशी मी जितका म्हणजे जेवतो ना त्याच्याशी जास्त मी फ्रुट्स खालते. आणि तसं पण मला ते मध्ये मधून चक्कर येते. त्याला काय बोलतात काय माहिती, एकदम मधून ओटीपी काय बोलतात त्याला, ओटिगो ना, इर्टिगो. काय नाही, इर्टिगो गाडी आहे. इर्टिगो काय बोलते आंटी, ओटिगो. जाऊ दे, कुजलं तरी गो जाऊ दे. हे आमचं उपासावरनं चालू आहे. या जेवण करायला. हे काय 4 पोरं होती. नको, आम्हाला गरज नाही. 4 भाऊ स्वराला 4 भाऊ. मला एक पण भाऊ नको. आणि ते 4 भावांमध्ये एकटी स्वरा, म्हणजे 5 भाऊ एक मिळत झाला. 5 भावांमध्ये एकटी बहीण स्वरा. 5 शरारा येतील लग्नाला ना. 5 शरारा किती सारे लग्नाला 5 शरारे. वापस घ्या तुमचा आशीर्वाद. आशीर्वाद पैसा वापस घ्यावा. आता नाही, तू एकदा दिला का दिला, वापस नाही येत. असं घ्या ना, मग तुम्हाला धन प्राप्त होईल, तुमच्या इच्छा पूर्ण डबल होईल. लागेल तर येणार नाही.
आजचा आशीर्वाद घ्या. नाही नाही त्या पण पूर्ण होतील पण हे पण होईल. नाही आम्हाला नाही पाहिजे, कोणाला नाही पाहिजे. बघू चल फ्युचर मध्ये होत. एक गप्पे. म्हणजे काय त्याच्यात ठेवते ते. ऐक अगं माझा खंडोबा हा मला बोलतो 5 पोरं घेऊन येतो मी, 5 पोरांचा खंडोबा बसवतो आम्ही. मी नाही बोललो, मी पोऱ्या बोललो, पोरांची वार्ता नाही केली. दोस्त माझे रावसन दारू आणली. गरम आता ते पिशवीतच येतं ते गरम मला काय अच्छा ठेवलं. मला फेम मध्ये केक येतो. तुला फेम दे. खोल बरं. नको नको राहून दे. बघूनच मला वाटतं फॅन बॉय नाही यावं. बघूनच मला वाटत नको काम केक असणार ना. आता पोट एवढी भरल्यात. नाही खायची नाही, तिला पाहिजे तिला. ये घे तुझा केक खा. मला नाही माहिती काय आहे. मला आणि तुम्ही खाणार एवढी नाही, मिठाई बघूनच. झाली ना ते एवढं गोड घरात डब्बा भरून मी येते ना मी येते तुझ्या घरी. किती किती मिठाई झाली. मी येते ना तुझ्या घरी. झेप्टोशी होते नाही ते. पाहिजे पाहिजे पाहिजे. मला वाटलं हे असं आहे. कुठे गेली? तुला मी तेच सांगते ना ही लोक झेप्टोशी घेतलंय लावा केक आहे. जेप्टोलावर झालेली आहे. मी पण. आम्ही तर वापरायचं कसं तेच नाही माहिती. ऑनलाईन दुनिया आहे. तुला माहितीये जेप्टो हा, मग माहितीये का? करायला लागून चालू. कॉलेजमध्ये तेच काम असतात. मी झेप्टो चालू केलं. स्वराने माझी सकाळी सकाळी उठल्यावरती स्विगी झोमॅटो सगळं डाउनलोड केलं. धडाधड OTP येत आहेत. मी म्हणलं पैसे येतात की काय माझ्या अकाउंट मध्ये. तिचा बाप तिला म्हणतोय स्वरा मम्मीचे पैसे जाईल. मम्मीच्या बँकेत पैसेच नाही तर जायचा प्रश्न येतच नाही. झेप्टोशी बरा मॅजिक पिन आहे. आता हे काय नवीनच आहे. रेस्टॉरंटची वस्तू तू खाऊ शकत ये माझ्या कोणीतरी अरे थांब ना बघ तू खोल तुझा नंबर माझ्याकडे नाही, माझ्या फोनाने. तुला माहितीये ना तू कुडून पण काय पण करू नाही शकतो. तुझ्या याच्याने ये नाही येते ऑफर नसतं. तो माझ्याने घेतला ऑफर आहे ना 100 रुपये. मग फोन करायला गेला पाहिजे. हा म्हणजे मी स्पॉन्सर करू आणि मीच प्लॅन बनवू. काय चाललंस तुम्ही? नाही प्लीज. काय चाललंस काय ला? तिला मूवीचं पाहिजे होतं ना. चला जाऊया. आता लाद घालू का तुला म्हणायचंय काय? तारीफ करतस का इन्सल्ट करतस? कुणाची तुझी कशाबद्दल? तू माझी मम्मी आहे ना. हा पुढं काय? अच्छा, ही माझी गांधीजींची 3 माकडं. जरा हे कुठलं? घे बरोबर आहे सर. हा. बरोबर येते. हा अच्छा चला बना लवकर. चला म्हणजे उठायला जायला. ए बना ही माझी गांधीजींची 3 माकडं आहे. पण यांना बोलता पण येतं, यांना चालता पण येतं, यांना ऐकायला पण येतं लोकांचं. हा नाही मी उठताच आहे. स्वरा उठती का? मग ठीक आहे आम्ही जातो. यो. काय म्हणली स्वरा तू? घे सर 30 रुपये घे निघ. कुठं? पुढं पण जाय सोडा. फिरायला. 30 रुपये घे आणि जा. दादा 30 रुपये देतो. स्वरा दादा 30 रुपये देतोय. नसेल कुठं जायचं तरी चालेल पण आम्हाला जायचंय. ये 24/7 ब्लॉगर. येस ऑफकोर्स. काय बोलायचंय तुला याच्याबद्दल 2 शब्द? तुझा फोन माझ्या हातात आहे. बोला काय 2 शब्द बोल. मी स्वरान ते पुढं चाललेत आणि स्वराला आहे ना ॲक्च्युअलमध्ये फिरायला नाही जायचं घराच्या जवळच. ती म्हणते दरवेळेस तुम्ही मला घराच्या जवळच फिरायला नेत आहे. त्याच्यामुळे ती भांडते, चिडचिड करते. तिचे पैसे तिला रिटर्न द्या अशी बोलते. माझे पैसे मला द्या, मी जाते. आणि पुढं चालले. कंटिन्यू हम लोग देख रहे हैं. कंटिन्यू. क्या कर रही है ये शख्स? डबल व्लॉगिंग. ये बच्चों को झूठा बोलती है. पोरांना खोटं सांगते. ही पोरांना खोटं बोलती. पोरांना प्रॉमिस करते की मी घेऊन जाते आणि पोरांना घेऊन जात नाही. #alone. इथंच थांबायचं का पुढे जायचं?
घरी पोटभर जेवल्यावरती आम्हाला असे मोमोज खायचे असतात. रात्रीचे 11 वाजलेत. काय वाटतं का? हा फालुदा अपकमिंग. आता फालुदा दाखवते तुम्हाला बरोबर. हां ते मोदकच आहे मोमोज असं मोदकासारखे सजून दिलेत त्यांना. पोट भरलं नाही. अजून काय खायचंय? काय खायचं अजून तुम्हाला दोघींना? एक आपला विचार करतो. तुला बाई काय खायचं? आता तेल नाही लागत तुला? याच्यात कवरं तेल हाय, या टिशूशी येणे होय, ये नाही होय, तो नाही हो. आता आता तुझं तेल काय गेलं? त्यानं तेल तरी हाय, त्यानं तुला टिश्यू दिलता ना, त्याला सोप तरी होत होतं तेल. आता गाडीवरती सगळी मांजरं दिसत आहेत. नुसती गाडीवरती आहेत. सगळ्या रस्त्याने गाडीवरती. तिकडे एक होतं, इथं एक आहे. उठायचं नाव किती गाडीवरनं? नाही, तिला गाडीवर बसायचं, गाडी चालवायची. आमची गँग दमली थकली, आता चालली घरी. मला जवळ 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 मिवेश मोमोज खायचे परत. फालुदा म्हणजे याला अजून फालुदा खायचा. स्वरा तुला फालुदा खायचा आहे? तुला? येस. हा माणसं. आणि मला फालुदा जास्त आवडत नाही. ओ माय गॉड, ओ माय गॉड, सो फनी. विचार माझ्या मम्मीला विचार. 12 वाजलेत आणि आम्ही भांडतोय. आम्हाला घरी जायचंय. घरी जाता जाता पण आम्ही भांडणं करतोय. 11:30 कोण म्हणतंय तू माझी कंपेअर करतोय, कोण म्हणतंय काय. आणि इथं फोटोशूट चालू आहे स्वतःचेच. आम्हाला घेत नाही फोटोमध्ये. टायमिंग टू बी नोट 11:30 झालेत. 11:30 झाले पण माझ्यासाठी 12 वाजलेत. आता काय 11:30 बोलायचं? वाजून 42 मिनिटं झाली. अच्छा, 11:30 वाजून 42. नाही बोलतो त्याला 32 मिनिट 32 मिनिटं झाले. आता काय करायचं? 42 नंबर तरी हा. चलो आता ह्याच गोष्टीवरती आम्ही घरी जातो. घरातली कामं करतो आणि झोपतो. बाकी ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये.